नमस्कार सर्वांना. तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे साबुदाणा बटाटा चकली रेसिपी. तर त्यासाठी मी अर्धा किलो साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता आणि आता छान फुललेला आहे तो. तर आता 1.5 किलो बटाटे घेतलेले आहेत, त्यासाठी मी ते उकडायला ठेवलेली आहेत. आणि आता एक कढईमध्ये आहे ना 1 ग्लास आणि त्याच्यानंतर अर्ध्या ग्लासाच्या वरती थोडंसं असं पाणी घातलेलं आहे. 1.5 ग्लासाच्या वरती थोडंसं पाणी घातलेलं आहे एकूण. आणि त्यामध्ये आहे ना आता हिरवी मिरची टाकून घेते मी आणि चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये. आणि उकळी आली पाण्याला की नंतर आपल्याला त्यामध्ये साबुदाणा घालायचा आहे. आणि साबुदाणा पण आपला रात्री भिजू घातल्यामुळे छान असं फुललेला आहे. तर साबुदाणा पण ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेला आहे. आता 15 मिनटं आहे ना बारीक गॅसवरती आपल्याला आता हा साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत आहे ना शिजवून घ्यायचा आहे. तर तोपर्यंत इकडे बटाट्याची साल पण काढून घेतलेली आहे मी. आणि आता बटाटा जो आहे आपल्याला तर तो खिसणीने खिसून घ्यायचा आहे, जेणेकरून ज्या गुठळ्या वगैरे होणार नाहीत. त्याच्या हाताने चुरलं तर त्याच्या गाठ वगैरे राहू शकते, म्हणून आहे ना खिसून घ्यायचा. एकदम बारीक होतो आणि आपल्याला चकली काढायची आहे तर साच्यातून पण म्हणजे व्यवस्थित निघतो. तर छान असं आपला इकडे शाबू पण परतून झालेला आहे. तर त्यामध्ये ना आता मी जे बटाटे आहेत किसलेले तर ते पण घालून घेते आणि छान असं त्याला पण मिक्स करून घेते. दोन्ही जे आहे बटाटा आणि साबुदाणा तो एकजीव झाला पाहिजे दोन्हीचा पण. आणि नंतर आहे ना थोडंसं टेस्ट करून बघायचं मिठाला. तर मीठ कमी वाटत असेल तर आणखीन थोडंसं टाकायचं. तर मला मी ते चेक केलं तर थोडंसं कमी वाटतंय मीठ, तर आणखीन टाकलं मी आणि मिक्स केलं. त्यानंतर आहे ना बाहेर उन्हामध्ये आलेली आहे मी आणि प्लॅस्टिकच्या शीटवरती आहे ना चकल्या सगळ्या करून घेते. त्यानंतर 2 दिवस कडक उन्हामध्ये अशा वाळवून घ्यायच्या आहेत छान अशा. आणि एकदम कडक वाळल्यानंतरच मग आपल्याला तळायला घ्यायच्या आहेत आणि साठवून ठेवायच्या आहेत वर्षभरासाठी. तर आता छान माझ्या 2 दिवस कडक वाळलेल्या आहेत आणि त्या शेजारी मी दुसऱ्या पण करून ठेवलेल्या आहेत आणखीन. तर आता तुम्हाला तळून दाखवते आता ही चकली. तर बघा तेलामध्ये टाकल्यानंतर आहे ना एकदम अशी दुप्पट फुलते ती चकली. किती छान दिसते पण अशी दिसायला फुलल्यानंतर बघा तुम्ही. आणि खायला तर एकदम टेस्टी झालेली होती. तर आपण जी हिरवी मिरची टाकली ना त्याऐवजी लाल मिरची पावडर पण आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. तर छान अशी दुप्पट फुललेली आहे आपली साबुदाणा बटाटा चकली. तर बघा किती छान कलर पण आलेला आहे आणि आता तळून घेतलेल्या आहेत मी, एकदम खुसखुशीत कुरकुरीत झाल्या होत्या. तर चला, तर मग व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका.